क्रमांक पहिले घेऊन संघाचा संघनायक किरण कुंभार गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल. सुंदररित्या स्ट्रोक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आदित्य राजाव चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये आजच्या दिवसातील पहिली सिंगल आली, पहिली धाव आली आणि या पहिल्या धावेच्या मदतीने संघाच्या अकाउंट ओपन होतंय. धावफलकावरती एक धाव जी मात्र नोंदवली जाते. आज देखील पाहिलं तर 6 संघ एकमेकांचे आमने सामने लढणार आहेत. 2 ग्रुप मध्ये आपण पाहतोय पहिले 6 सामने लीग फॉर्मॅट मध्ये होतात, परंतु त्यानंतर नॉकआउटचे सामने. त्यामुळे शप्पल होऊन जागा बनवत स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक ऋतिक सुंदर प्रयत्न तिथे केला त्याने. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये साकारलं आणि तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा केवळ सिंगल. वेगवान चेंडूला मात्र त्याच वेगाने दिशा देण्याचा प्रयत्न होता किरणचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. त्यामुळे जास्त काही धाव मिळणार नाही, केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. लखपती करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आजच्या स्पर्धेतील दुसरा दिवस आपण पाहतोय. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसलाय, टिपलाय जाईल. पहिली विकेट, पहिला बोहरा जाळ्यामध्ये अडकला. पहिला मासा तिथे मात्र पाद होताना पाहायला मिळेल. पहिला बॅटर, पहिला फलंदाज माघारी. पहिली विकेट आली, पहिला फलंदाज कौशलच्या रूपाने मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये एक मोठं यश मिळवलं किरण यांनी. एक मोठा बॅटर मात्र अगदी स्वस्तात माघारी पाठवलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो तो अनिकेत बुचडे नवीन फलंदाज. किरण पुन्हा तयार. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, 50 वेग, 33 तर्रार मारा केला पहिल्या चेंडूवरती. फलंदाजासमोर बरेचसे प्रश्नचिन्ह उभे केलेत किरण यांनी आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत खेळत असताना बीट झालाय चेंडू डॉट. देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वाईड लाईनला धरून मात्र हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्तीच्या दिशा तिथे भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो पंचांनी गोलंदाजाला यावेळेस दंडित केले. वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. अतिरिक्त अवंतर धावेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. किरण पुन्हा तयार. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. तेजस कुंभारला पण पाहतो तिथे चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा केवळ सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पहिली आलेली विकेट, त्यानंतर आपण पाहतोय धावेंचा मात्र इथे तुटवडा पाहायला मिळतो. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती मारूनजी संघाला, ही सुरुवात मात्र अजून तरी मिळालेली नाहीये. शांततेत कामगिरी करावी लागते एकेरी दुहेरी धावेंच्या मदतीने. धावफलकाला मात्र हलत ठेवण्याचं काम करतात. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. लेग बायचा मिळेला सुंदर चौकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मारुंजी संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिलं पॉवर प्ले षटक संघाच्या संघनायकाने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. एक मोठं यश मिळवलं. आघाडीची जोडी मात्र फोडली त्यांनी आणि मात्र 8 धावा खर्च करत पहिल्या षटकाचा मात्र समाप्त केलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पावधन संघाचा हुकमाचा एक आता गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतो अतिश कुंभार. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट मध्ये मात्र या खेळाडूने दबदबा नक्कीच निर्माण केलेला आहे. आज पाहायचं या मैदानावरती कशा प्रकारे खेळ त्याचा राहील. परफेक्ट ऑलराऊंडर नक्कीच या खेळाडूची ख्याती आहे. तर पाहायचं या मैदानावरती कशा प्रकारे तो त्याचं कौशल्य दाखवेल, परंतु समोर तितकेच ताकदवान बॅटर आहेत, तितक्याच प्रभावशाली फलंदाज आहेत. त्यांचा देखील खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पहिला सामना मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. दोन्ही संघाने ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जरूर शांततेत कामगिरी जरूर केली आहे, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमण त्यांच्याकडून देखील पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडला, दिशा बदलली. फलंदाज मात्र बचावपूर्वक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा तिथे फलंदाजाला त्रास देतोय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिलाच आपण पाहतो या षटकातील टॉट येताना पाहायला मिळेल.
चेंडूला पण पाहिला आणि आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू फेस केले, पण तो 3 चेंडूवरती संघर्ष त्याच्या वाटेला आलाय. त्यामुळे साफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिली आहे, परंतु तिथे उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, टिपलाय जाईल सेल. दुसरी विकेट, दुसरा फलंदाज जाईल माघारी. दुसऱ्या क्रमांकाची विकेट आली. दुसरा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जो बाद होताना पाहायला मिळालाय. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय, 8 धावा धावफलकावरती आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो 4थ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतो तो बाळू लांडे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खुल्या टप्प्याचा बॉल पहिला बॅक टू द बॉलर खेळून काढला होता, प्रयत्न होता तिथे अतिशचा, परंतु प्रयत्नांचा थोडासा अपुरा पडला. चेंडू हातामध्ये आला नाही, वेग त्याने जरूर कमी केला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय ते बिडापचा क्षेत्ररक्षक चांगलं कमबॅक करतं, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही आणि एक सिंगल धाव घेण्यामध्ये मात्र फलंदाजाला यश आलं. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक एका धावीच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. खुल्या टप्प्याचा बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा, परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू गेला सीमारेषा पार, दणदणीत चौकार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस अगदी समोर आपण पाहतो हा चेंडू होता, परंतु यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. गती कमी केली यावेळेस आणि नक्कीच गती कमी झाल्यानंतर आक्रमक स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बीट होताना पाहायला मिळतो. चेंडू टॉट येतोय. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा पॉवर पेस अखेरचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरतून चेंडू मात्र वळवला. पुन्हा एकदा मात्र तिथे फलंदाजाचा टाटा बाय बाय करत इष्टरक्षकाच्या दिशेने मात्र चेंडूने वाटचाल केली. या चेंडूवरती देखील कोणत्या प्रकारे धाव येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू 1.5 धाव. षटक क्रमांक 2 संपेल. 5 धावा या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केला. एक मोठी विकेट देखील मिळवली. एकूण आपण पाहिलं तर 12 चेंडूचा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 13 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करून चालणार नाही. अन्यथा 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन आदित्य राजावत हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं तर आदित्य क्षेत्ररक्षण करत असताना 2 सुंदर झेल त्यांनी टिपले. 2 विकेट येण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे. आता पाहायचं षटक क्रमांक 3 मध्ये तो कशा प्रकारे मात्र आपल्या संघाला योगदान देऊ शकेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. कमी धावा खर्च करणारी षटकं पाहायला मिळाली. कंजूस षटकं मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला मिळाली. आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर फलंदाज मात्र आता बाहू खोलतील का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. आतापर्यंत जखडून ठेवलंय फलंदाजांना, परंतु फलंदाजाला देखील तितकंच तिखट प्रत्युत्तर द्यावं लागेल. आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल, कारण पहिला सामना लीग पद्धतीने मात्र पहिला सामना आपण खेळतोय. इथे संघाला विजयाचे 2 गुण फार महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे पहिला चेंडू इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बनेल दर्शक. एक टप्पा घेत चेंडू फरार, सीमारेषे पार. मिळताय धावा 4. पहिला चेंडूवरती 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. पहिल्याच बॉलवरती बाळूने मात्र इथे आता आक्रमक पवित्रा धारण केलाय, परंतु हा चेंडू शरीरापासून लांब ठेवला. तिथे साईड लाईन धरून मात्र हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे फुटवर्क कमी पाहायला मिळालं
आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं तर आक्रमण झाल्यानंतर निर्धाव चेंडूंची मालिका पाहायला मिळाली. गोलंदाजाने मात्र त्यानंतर कमबॅक केलेलं हे देखील आपण पाहतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मिडऑफला मात्र चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगल घेतली जाते. या स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनील भाऊ जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. टप्प्याचा बॉल पुन्हा डाऊन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठवरती चेंडू मिडल तर होत नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठवर एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न. जागा तर सोडली होती तिथे बाळू यांनी, परंतु वेळेत आलेला किरणचा नकार. त्यानंतर नक्कीच फलंदाज माघारी पोहोचलाय सुखरूपपणे आपल्या घरट्यामध्ये. केवळ एक सिंगल. पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा धावा रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रदीप भाऊ जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धपलकावरती नजर टाकू. 19 धावा ज्या मात्र धपलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र कला दाखवायची होती, कल्पकता दाखवायची होती, परंतु प्रॉपर टायमिंग नाही. भरधाव वेगाचा चेंडू होता. टायमिंग तिथे जुळालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तेजेचं एक सुंदर झेल. विकेट आली तिसऱ्या क्रमांकाची. तिसरा बॅटर जाईल माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बुजुडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. उंच पुरा तगडा ताकदवार असणारा खेळाडू आहे. पहिलाच बॉल त्याच्यासाठी लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता. दिशा दिली तिथे. लगोमध्ये किरण कुंभार यांना पण पाहतो चेंडूला तिथे अडवतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल सावधरित्या वैयक्तिक खातं उघडलं अजिंक्यने आणि षटकाची सांगता देखील झाली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती 18 चेंडूंमध्ये धावा नोंदवल्या. त्या 20 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथं घेऊन पुन्हा आतिश गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. आतिशने यापूर्वी एक षटक टाकले. आता वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तो दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पळंग घेणारा चेंडू होता. बाहेरच्या दिशेला मात्र आपण पाहिलं तिथे चेंडूला कट केलं. अजिंक्यला मात्र चेंडू काहीसा समजत आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून गेला. अजिंक्यची बॅट वेगाने जाते. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. चेंडू टॉट येताना पाहायला मिळतोय. इथे निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. एक मोठं धावफलक उभं करावं लागेल. यावेळेस मात्र हा चेंडू कट केलाय. पॉइंट मध्ये चेंडू पडला. दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला चेंडूने आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने 4 धावाच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलकावरती धावा आहेत 24 धावा. त्यामुळे 6 चेंडू व्हीशेप मध्ये फटका खेळला. बॅटवरती चेंडू तर मिडल होत नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. क्षेत्ररक्षक मात्र बराचसा वेळ घेतोय चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी, फिकी करण्यासाठी. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी कंप्लीट केलेल्या. 2 धावा आपण पाहतो तिथे संघाचे धावफलक पुढे घेऊन जातील. धावफलकावरती 2 धावांच्या मदतीने वाढ होते. 26 धावा धावफलकावरती. अतिशय शांत वातावरणामध्ये मात्र आपण पाहतोय आज शब्द पुढे वाटचाल करतोय. फलंदाज आक्रमक पवित्र धारण करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु जसं मात्र आक्रमक पवित्रला सुरुवात होते तसं मात्र गोलंदाज कमबॅक करत मात्र इथे एकेरी दुहेरी धाबींवरती समाधान बांधण्यासाठी मात्र फलंदाजाला भाग पाडतात. पुन्हा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो तिथे एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घेताना पाहायला मिळाले. एक चौकार आला परंतु त्यानंतर भरधाव वेग आतिश कुंभारचा पाहायला मिळाला. त्या वेगाला प्रत्युत्तर देणं तितकंच सोपं जात नाहीये बॅटरला. पुन्हा एकेरी दुहेरी धावींचा मालिका मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. त्यामुळे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडूची अपेक्षा होती तिथे बॅटरला परंतु वेगवान चेंडू न येता मात्र धीम्या गतीचा चेंडू आतिशने हाताळला. त्याला देखील बुद्धीचा वापर केला. ओळखलं होतं आतिशने फलंदाज मात्र इथे हालचाल करतोय आणि हालचाल झाल्यानंतर नक्कीच फलंदाजाला फसवण्यासाठी आपण पाहतोय धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळाला. यामुळे हा चेंडू सुंदररित्या पंच केलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. दूरचा अंतर कापत प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक परंतु प्रयत्न अपुरा पडेल आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये मात्र पहिली 4 षटकं संपलेली आहेत. त्यामुळे 5व्या षटकासाठी तुम्ही 5 क्षेत्ररक्षक ठेवू शकता सर्कलच्या बाहेर. स्कोरकार्डवरती आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत ते 31 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूमध्ये 31 धावा धावफलकावरती आहेत. मोठे धावफलक उभं करावं लागेल कारण ह्या खेळपट्टीवरती पण कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर मोठमोठे धावफलक उभे राहिलेत. मोठमोठे धावफलकाचा पाठलाग देखील यशस्वी झालेला आहे. त्यामुळे इथे मारोंजी संघाला शेवटच्या राहिलेल्या 6 चेंडूंमध्ये आता मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकार हे मैदानाच्या आतमध्ये येणे गरजेचं आहे. अंतिम षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं पाहायला मिळेल. ही इनिंग संपल्यानंतर मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये संपन्न करणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये रोटमल्लात क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरी लढत असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी संपर्क करायचा आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय रॉकी राजावत. पहिलाच बॉल बदनाट वेग यॉर्करचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक देखील या वेगाला थांबवू शकला नाही. यष्टीरक्षकाला भेदत चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. वाईड +4 एकूण 5 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती. भरधाव वेग होता बदनाट वेग होता तिथे परंतु मैदानाच्या आतमध्ये पण पाहिलं दिशा मात्र भरकटली. त्यावेळेस देखील बदनाट वेग शरीराच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू परत वेगाने येतो. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये अजिंक्य मात्र तिथे बीट होतोय. तितकेच मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. जेव्हा वेगाने मात्र धावा नोंदवायच्या परंतु तो वेग गोलंदाज दाखवतात. गोलंदाजीचे वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता परंतु यष्ट्यांची तोडफोड झाली तिथे. दांडी गुल विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. शेवटचा आपण पाहतोय अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. त्यामुळे हा चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न होता दत्ता यांचा परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक किरण आले होते चेंडूच्या खाली जेल निसटला. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. बिडॉपला क्षेत्ररक्षक करत असा उलट धावत मात्र झेल टेपण्याचा प्रयत्न होतो. एक अवघड चेल सोपा करण्याचा प्रयत्न किरण यांचा परंतु ते प्रयत्नांचा थोडासा अपुरा पडला आणि दत्ता लांड्याला जीवन दान मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे.
आता मिळालेल्या जीवनाचा फायदा घ्यावा लागेल. संघाचे लीडर दत्ता लांडे, त्यांच्या नेतृत्वामध्ये संघ लढतोय. कित्येक स्पर्धा गाजवल्या दत्ता लांडेच्या नेतृत्वाखाली. आज मात्र त्याच्या नेतृत्वाखाली लढत असताना संघ संकटात सापडलाय आणि त्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम आता दत्ताला करावं लागेल. संघाचा लीडर पाहायचे कशा प्रकारे मात्र इथे भूमिका बजावेल. संघाच्या संघनायकावर आता संघाची फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही पहिल्या डावातील बाकी. यावेळेस चप्पल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न होतो गोलंदाजाचा, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली जाते, नियंत्रण राहिलं नाही त्याच्या दिशेवरती आणि मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो डावेस्टीच्या बाहेर असणारा हा चेंडू जो व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आपण मैदानाच्या आतमध्ये देऊन जाताना पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा वर द विकेट, आडव्या पाटण्या क्रॉस ते पाठफटका खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू फरार, मिळता धावा 4, येतोय सनसनी चौकार. चौकाराला 4 धावा मिळाल्या आणि 4 धाव्याने धावफलकावरती देखील 4 हा अंक बोलबाला करताना पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावरती, 4 विकेट आल्या, 4.4 षटकांचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपला. 4 हा अंक मात्र धावफलकावरती पण जो निश्चित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. रॉकी राजावत पुन्हा जाते या रिव्हर्स 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 स्विचिटचा प्रयत्न होता तिथे, दुसऱ्या बाजूने जागा सोडली अजिंक्यने, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आणि मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय तिथे विकेट येईल दत्ता लांडेच्या धावांच्या स्वरूपामध्ये. लवळे संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या. कासरसाई संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य सुनील भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आणि फिकीचा खोल या ठिकाणी संपन्न करणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला स्पीडअप करा बावधन संघ. जरी तुम्ही 4 षटक वेळेमध्ये टाकली असली तरी अंतिम षटकासाठी घाई करून चालणार, घाई करावी लागेल. यावेळेस हा चेंडू स्ट्राईक स्वतःकडे घेतली होती ना, विश्वास दाखवला होता, तोच विश्वास सार्थ केलाय. अजिंक्यने दिला एक आसमानी टोला, आसमानी तडाखा, षटकार. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने बनवल्या त्या 50 धावा जिंकण्यासाठी 51 धावेंचा टार्गेट न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघासमोर असेल. मारुंजी संघ आपण एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी यायचे. बावधन संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतरची आजची दुसरी लढत, एका बाजूला रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट कासरसाई. टॉस का बॉस मुळशी सम्राट कासरसाई. निर्णय कळवलाय तो प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. चला मारुंजी संघ 2 मिनिटांचा कालावधी मित्रांनो तुमच्याकडे असेल. आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या.
चला विनंती आहे, आघाडीचे 2 फलंदाज, ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आपणही त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मारुंजी संघाने 50 धावा बनवल्यात. 51 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 51 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचे 2 फलंदाज बौद्धन संघाच्या वतीने मात्र दाखल झालेत. एका बाजूने रॉकी तर दुसऱ्या बाजूने आतिश. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दत्ता. दहा वाजून 10 मिनिटं झालेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी असेल. चला थोडी घाई करा. डावाला सुरुवात. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर स्वागत. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. फुलटॉ चेंडू, खराब चेंडू होता, त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेतलाय आणि आपण पाहतोय 6 धावेने संघाचं खातं ओपन झालंय. 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. पहिल्या धावा दुसऱ्या डावातील मात्र धावफलकावरती नोंदवल्यानंतर समीकरणामध्ये आता बदल होतोय. 29 चेंडू आणि 45 धावा, जवळपास 9 धावेंच्या सरासरीने मात्र ही समीकरण गाठायचं आहे. त्यासाठी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केले आतिशने. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातो. क्षेत्ररक्षकांची हालचाल तिथे पाहायला मिळेल. फलंदाजा रोखण्यासाठी थांबवण्यासाठी मात्र घातक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. दत्ता पुन्हा तयार. त्यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. संघाचा धावफलक मात्र वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती वेगाने मात्र धावा नोंदवल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती पहिल्या 2 चेंडू मध्ये डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता. एस्टॅनच्या मागे चुकी झाली. चेंडू मात्र तिथे हातामध्ये आला नाही, झेल होऊ शकला नाही. परंतु त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न, सुंदर चेंडू स्टॉप केला, अडवला, फेकी केली आणि तोपर्यंत मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते नाराज आहेत खेळाडू, कारण माहिती आहे आतिश कुंभारची विकेट किती महत्वाची आहे. ज्या खेळाडूने मात्र षटकारांचा चौकाराने मात्र सुरुवात केली डावाची, ज्या खेळाडूने मात्र आक्रमक प्रवित्रा पहिल्या चेंडू पासून दाखवला, त्याला मात्र बाद करण्याची संधी होती, त्याला माघारी पाठवण्याची संधी होती. परंतु चेंडू हातामध्ये आला नाही, झेल होऊ शकला नाही. तिथे चुकी झाली. आता पाहिजे चुकी येणाऱ्या डावामध्ये किती मागणी ठरेल.
कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं सुटलेले झेल, त्यानंतर मात्र उभे राहिलेल्या मोठी खेळी. यावेळेस मात्र झेल सुटलाय, त्यावरती झालेल्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतोय आतिश कुंभार. चेंडू पाठवलाय सरळ डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. कुरकड मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धापलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रचंड बागडा ठरतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु झालेली चूक. त्यानंतर मात्र आपण पाहतोय संधीचा हा सोनं करण्याचा प्रयत्न आता ते देखील करताना पाहायला मिळतोय. संधी मिळाली त्याला देखील जीवनदान त्याला देखील मिळालंय. आता जीवनदानाचा मात्र इथे फायदा घ्यायला सुरुवात तर झाली. पेस गती परिवर्तन इथे देखील मैदानाच्या आतमध्ये बीड ऑफला झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकी करतायत. पहिला सामना खेळतायत सकाळच्या सत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने जणू काही डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय. चेंडू हातामध्ये मात्र थांबत नाहीये. तिथे चेंडू दिसटले जात आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो यावेळेस अनिकेत कडून चुकी झाली. जास्त काय हालचाल करण्याची देखील मात्र तिथे गरज भासली नाही. एक सरळ सोपा साधा झेल होता, शोधला होता गोलंदाज त्या अतिशने मात्र, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहिलं झेल होऊ शकला नाही. आणि शेवटचा चेंडू तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल. पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना मात्र तिथे ताकद दाखवण्याची संधी होती. एका बाजूने मात्र ताकद दाखवली, षटकार चौकार आले, परंतु दुसऱ्या बाजूने 2 झेल देखील मैदानाच्या आतमध्ये निसटलेत. 16 धावा खर्च होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये तर बाकी असणार होते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही हवे असतील त्या 35 धावा. पहिल्या षटकामध्ये चुका होताना पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकांकडून. तुमची फक्त गोलंदाजी चांगली असून चालत नाही, फक्त फलंदाजी चांगली असून चालत नाही, चांगलं क्षेत्ररक्षण असणं देखील तितकंच गरजेचं आहे. संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर प्रत्येकाचे एफर्ट इथे फार महत्वाचे आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज प्रयत्न करत होता, परंतु पहिल्या काही चेंडूवरती त्याच्यावरती मोठे प्रहार झाले. गोलंदाजाला दंडित करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु त्यानंतर गोलंदाजाने देखील चांगले चेंडू टाकले होते. संधी दिल्या होत्या तिथे फलंदाजाला रोखण्यासाठी, झेल बाद करण्यासाठी, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे तितकीशी 7 गोलंदाजाला दिली नाही. आणि त्यानंतर आपण पाहतोय धावफलक मात्र पहिल्या षटकामध्ये वेगाने उभं राहिलंय. आता पाहायचं दुसरं पॉवर प्लेचं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेत बुचुडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. अनिकेत कडून एक झेल सुटला होता, एक चुकी त्याच्याकडून झाली. पाहिजे चुकी आता कशा प्रकारे भरून काढली जाईल, कशा प्रकारे मात्र षटक क्रमांक 2 मध्ये त्याचा खेळ इथे पाहायला मिळेल. समोर रॉकी राजावत वैयक्तिक पहिला चेंडू फेस करतील. पहिलाच बॉल शेपलोत फटका खेळायचा होता. 50 वेगाचा चेंडू पहिला असते ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इष्टांच्या मागे मात्र क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळालं. शरीराचा वेध घेऊन ट्रॅव्हल झालेला हा चेंडू आपण पाहतोय लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव देऊन जाईल. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. 17 म्हटलं की खतरा. आता खतरा इथे कोणाला असणार? एका बाजूने ज्याने ज्याचा झेल सोडला तो आतिश, तर दुसऱ्या बाजूने ज्याने झेल सोडलाय तो अनिकेत गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळेल. टप्पा थोडासा मागे ठेवला, परिश्रम करण्यास भाग पाडलं तिथे आतिशला. खेचून काढण्यासाठी प्रयत्न केला होता आतिशने देखील, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा स्ट्रोक खेळून काढला क्षेत्ररक्षक. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला 50 वेगाने आला. तितकीच वेगवान फेकी होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक धाव रोखू शकले नाही तिथे खेळाडू. एक सिंगल आली चोरट्या स्वरूपाची आपण पाहतो ती सिंगल. एका धावेच्या पद्धतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल. खतरा मात्र तिथे पुढे पाठवला. 18 धावा धावफलकावरती. 21 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार त्या डावातील आणि 21 चेंडू मध्ये 33 धावा ही समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिला सामना, पहिली लढत आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, तर त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. दरम्यानचा बॉल रॉकीच्या बॅट मधून करतोय हा वाईस सफर. आकाशाला गवस निघालत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतर आजचा दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई, तर त्यांच्या विरोधामध्ये रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन संघांमध्ये
दुसरा सामना पाहायला मिळेल. टॉस मात्र जिंकला कासरसाई संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला दरम्यान इथे पुन्हा एकदा चुकी झाली. झेल मात्र तिथे होऊ शकत नाहीये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे झेल टिपू शकत नाहीये. आज मात्र चुका होत आहेत मारुंजी संघाकडून. पहिला सामना खेळतायत क्षेत्ररक्षण मध्ये बऱ्याचशा चुका. ते मात्र चुकांवरती आता भर लक्ष द्यावं लागेल, भर द्यावी लागेल, कारण क्षेत्ररक्षण खराब करून चालणार नाही. ते सामने जर जिंकायचे असेल, आपल्या संघाचं मात्र वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील गरजेचं आहे. रिव्हर्स विकेटचा प्रयत्न होता, परंतु अगदी बुंदात टाकला चेंडू, खोलात टाकला चेंडू आणि तो चेंडू खोदून काढण्यामध्ये मात्र अपयश आला त्याला. तितकंसं प्रत्युत्तर तिथं आलेलं नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धावेल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपेल. अनिकेत मात्र एक षटकार येऊन देखील एकूण 9 धावा षटक क्रमांक 2 मध्ये खर्च केलेल्या आहेत. 2 धावा षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्ड वरती एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या 25 धावा. शेवटच्या आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार त्या 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धाव्यांची गरज. आता इथून पुढे जर धावा रोखायच्या असतील, मारुंजी संघाला मात्र सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर मात्र आघाडीच्या जोडीला बाद करणं गरजेचं. आघाडीच्या जोडीचा मात्र फुललेला हा संतर उद्ध्वस्त करावा लागेल. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल. पाहायचंय कशा प्रकारे मात्र युक्त्या आता आखल्या जातील, कशा प्रकारे योजना ज्या आखल्या त्या योजनांवरती गोलंदाज त्या ठिकाणी मार्गस्थ होतील हे पाहणं देखील महत्वाचं. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. बाळू लांडेला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलंय. पाहायचंय बाळू आता कशा प्रकारे मात्र इथे आपल्या अनुभवाचा वापर करेल, कशा प्रकारे मात्र आपलं कौशल्य दाखवेल आणि आघाडीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये थांबवेल पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रॉकी राजावत तयार. पहिलाच बॉल स्लोअर स्वरूपाचा होता. उंची मिळाली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक जोरून वरतून येतोय तो परत एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. त्यानंतर मात्र चेंडूची आलेली फिकी आहे. 2 धावा ज्या मात्र सुखरूपरित्या स्कोरकार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 27 धावा, 17 चेंडू 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा 1 लाख रुपये 11,111 रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 9 सामने दिवसभरामध्ये कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस हा चेंडू पात्र पाहतोय तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पात्र चेंडूला स्टॉप करू शकत नाही. बॅकअपचा क्षेत्ररक्षक अनिकेत पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा 2 धावा. इथे चुका करून चालणार, एक छोटीशी चुकी मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे इथे प्रत्येक खेळाडूला चांगलं काम करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकडून संघाच्या संघाला ऐकायला अपेक्षित असणार आहे, परंतु आतापर्यंत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. आतापर्यंत बऱ्याचशा चुका झाल्यात, बरेचसे झेल सुटले. यावेळेस मात्र इनसाइड आउट क्लास दाखवलाय रॉकी राजावत यांनी आणि तिथे चेंडू देखील पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. 33 धावा धावफलकावरती, 15 चेंडू 18 धावा. यामुळे 6 चेंडू वेगवान होता. शरीराच्या दिशेने मात्र आपण पाहतो हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपण पाहतो तिथे 1 धाव 1 सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येईल. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा गोलंदाज बाळू तयार. पुढचा चेंडू राईट अबोर्ड द विकेट. धीम्या गतीचा बॉल होता, खोदून काढलाय चेंडू. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र संधी दिली नाही. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल, एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्कोरकार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 35 धावा. बाळू लांडे यांनी आपण पाहिलं तर आतामध्ये 5 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये झालेल्या चुका तिथे झेल सुटले. यावेळेस हा चेंडू पंच केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. मिळतात धावा 4.
3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 39 धावा. कोणत्या प्रकारे विकेट आली नाही. सोच बोलकीच खेळी आतामध्ये सलामीच्या आघाडीच्या जोडीकडून पाहायला मिळाले. ज्यावेळेस खराब चेंडू आले आक्रमण केले परंतु चांगल्या चेंडूवरती एकेरी धावेवरती समाधान मानलं आणि आतापर्यंत 39 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या. शेवटच्या आता पाहायचे 12 चेंडू आणि 12 धावा हे मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 12 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्यात. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाजाला मात्र तिथे आमंत्रित केले. पुन्हा एकदा रिपीट कोणताही गोलंदाज केला नाही. पुन्हा एकदा आपण पाहतो नवीन गोलंदाजा तिथे वापर केला जातोय. आता गोलंदाजीच्या मार्कवरती अजिंक्यला मात्र तिथे आमंत्रित केलेलं आहे. अजिंक्य बुचुडे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला स्पीडअप करा सर. चेंडू जर हरवला तर या ठिकाणी नवीन चेंडू दिला जाईल. त्या प्रकारे सामना थांबवू नका. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये अजिंक्य बुचडे हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झाला. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक अतिश. पहिलाच बॉल रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु तितकासा वेग नव्हता. प्रॉपर टायमिंग जुळालं नाही. पॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. स्वतः गोलंदाज आलाय चेंडूला पाठमोरी आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे एक धाव आली एक सिंगल आली. अजूनही दोन्ही संघाने तिथे आपण पाहतोय सामन्यामध्ये पकड बनवून ठेवली आहे. दोन्ही संघ मात्र हार मानायचं नाव घेत नाहीये. एका बाजूने मात्र जरी सामना बौद्धन संघाच्या बाजूने चुकलेला वाटत असला तरी मात्र बारोंजी संघाने अजून हार मानलेली नाही. बारोंजी संघ लढतोय अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 11 धावा बनवायच्यात. 40 धावा एकूण धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चेंज ऑफ पेस केलं होतं. धीम्या गतीचा चेंडू होता परंतु नियंत्रण राहिलं नाही. धावेष्टीच्या बाहेर असणारा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. तो वाईट बॉल. अतिरिक्त धावा खर्च करून आता चालणार नाही. पंचांनी मात्र आपला निर्णय मागे घेतलाय. फलंदाजाच्या मात्र शरीराला स्पर्श करून चेंडू मागे निघून गेलाय. तिथे आपण पाहतोय चेंडू डॉट कळवला जाईल. निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. शेवटचे 10 चेंडू 11. सामना अजूनही संपलेला नाहीये. फक्त प्रयत्न त्या दर्जाचे हवेत. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट परंतु क्षेत्ररक्षकाची भिंत ओलांडता आली नाही. तिथे एक सुंदर झेल. मोठी विकेट. मोक्याच्या क्षणी रॉकी राजावर जातील माघारी. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज आघाडीचा बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने माघारी परतेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष. दोन बंधूंची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने अतिश कुंभार तर दुसऱ्या बाजूने आशिष कुंभार. हे दोन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणारे. समीकरण मात्र बदलतंय. शेवटचे 9 चेंडू 11 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये मात्र बारोंजी संघाकडून चुका झाल्या जरूर परंतु शेवटचे काही चेंडू बाकी राहिलेत. परंतु शेवटच्या काही चेंडूवरती मात्र चांगलं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठी विकेट आली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अजिंक्य. पायचा धावा रोखला जाणार का? एका पाठोपाठ विकेट येणं आणि निर्धाव चेंडू हे मात्र फार महत्वाचे असेल बारोंजी संघासाठी. अजिंक्य पुन्हा देतो या समोर आशिष. यावेळेस अक्रॉस द पॅट. पहिल्याच बॉल वरती प्रचंड मोठा तडाखा. आकाशाला गवस निघालत. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट. बिग ब्लास्ट. चेरल षटकार. या षटकाराने मात्र आता समीकरणामध्ये संपूर्ण बदल होईल. समीकरण आता फार बदललं जात आहे. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी अजूनही 5 धाव्यांची गरज. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 46 धावाच्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका विकेटच्या मोबदल्यामध्ये.
सुटलेले झेल किती महागडे ठरू शकतात याचं प्रदर्शन या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. झालेल्या चुका आणि त्या चुकाने मात्र संघ आता पराभवाच्या खाली सापडलाय. संघावरती मोठं संकट ओढावलं तिथे. त्यामुळे हा चेंडू भन्नाट वेगाचा होता. इष्टरक्षक मात्र चेंडू अडवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर कोणत्याही धावेसाठी प्रयत्न केला नाही. कोणत्या प्रकारची धावची मात्र या चेंडूवरती येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. 1.5 धाव चेंडू जो पाहायला मिळेल. 46 धावांमध्ये संघाचा धाव फलक स्थिर. शेवटचे 7 चेंडू 5 धावा. महत्वाचा असला हा चेंडू एखादी विकेट एखादा डॉट बॉल या चेंडूवरती अपेक्षित असेल. यावेळेस मात्र सामना संपवलाय MS धोनी स्टाईलने आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सामना जिंकलाय न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औधन संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय. 11 चेंडू मध्ये 19 धावा 2 षटकांमध्ये 1 विकेट 16 धावा खर्च करणारा आतिश कुंभार ठरलाय या सामन्याचा हिरो. प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी. आतिश या प्लेयर ऑफ द मॅच चा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. आणि चला मुळशी सम्राट कासरसाई टीम 2 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असेल. तोपर्यंत आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घेणं गरजेचं. टॉस जिंकलेला संघ A कक्षामध्ये आणि टॉस पराभूत झालेला संघ हा B कक्षामध्ये बसेल याची नोंद घ्या. चला कासरसाई संघ आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. अन्यथा आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येतात की आपल्या संघाला पेनल्टी दिली जाईल. एवढे संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.